हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तृष्णा आज आपल्या घरी परत गेली. खरंच आहे, ही खूप आनंदाची बातमी आहे. थांब, तू आत येऊ शकत नाहीस. आता हे कोणतं नवीन नाटक आहे कल्याणी? तू काय आम्हाला या करता घरी घेऊन आल्यास? मला माफ कर वहिनी, मी तुझ्याशी खूप वाईट वागले. लहान आहे ना, त्यामुळे तुला समजू शकले नाही. काही हरकत नाही पूजा. मला खरंच खूप आनंद आहे की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. आज मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले, माहितीये का? कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी जो रस्ता निवडलाय तो खूप कठीण आहे. अपूर्व, एवढ्या रात्रीचा एकटा बसून कसला विचार करतोयस? बोलत का नाहीयेस? आई, तुझं म्हणणं ऐकून मी तृष्णाला या घरात पुन्हा आणायला तयार तर झालो, पण काय बेटा, खरं खरं सांग. आई, ह्या विचाराने माझा श्वास कोंडतोय की मी एका अशा मुलीबरोबर राहतोय जिला माझी पर्वा नाहीये, या घराची पर्वा नाही, तुम्हा लोकांची पर्वा नाहीये. आई, जिच्यामुळे तुम्हा लोकांना इतकं ऐकून घ्यावं लागलं, पूजाचं लग्न मोडलं. आई, मी तृष्णासोबत अजिबात नाही राहू शकत. मी समजू शकते बेटा, आणि तुझं असं विचार करणंही चुकीचं नाहीये. कित्येकदा आपल्याकडून सुद्धा चुका होतात, कधी कधी परिस्थितीमुळे आणि कधी कधी आपल्या गैरसमजामुळे. अपूर्व बेटा, तृष्णाला समजून घेण्यात आपलीही चूक झालीये. आई, मला एक कळत नाहीये की अचानक तुला काय झालंय. तृष्णा तुला इतकी आवडायला का लागली आहे आई? पण आई, मी माझ्याबद्दल बोलतो. मी तृष्णाला कधीच माफ नाही करू शकत. अपूर्व, कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते आणि तृष्णाही याला अपवाद नाहीये. बेटा, आयुष्यात एकाच गोष्टीला धरून माणूस पुढे जाऊ शकत नाही. म्हणून माझी इच्छा आहे की तूही तृष्णाच्या चुकांकडे दुर्लक्ष करून तिच्यातल्या गुणांकडे बघून स्वीकार करावा. अपूर्व, मी तृष्णाला माझी सून म्हणून स्वीकारलंय.
आणि तूही तिचा पत्नी म्हणून स्वीकार करायला हवास, आपलंसं करायला हवंस. ठीक आहे, मी प्रयत्न करेन, पण मला थोडा वेळ हवाय. चालेल अपूर्व, पण एक गोष्ट लक्षात ठेव, चुकूनही त्या पैशाच्या प्रकरणाचा तृष्णासमोर उल्लेख करू नकोस. तिला वाईट वाटेल. आता खूप रात्र झालीये, जा तू तुझ्या खोलीत जाऊन झोप. सकाळी उठायला उशीर होईल नाहीतर. अपूर्व, माझ्या या बोलण्याचा विचार कर. हो आई. बेटा, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. सुकन्या आमच्या कन्या. काय करताय तुम्ही? मला तर असं वाटतंय की हा दिवस इथेच थांबून राहू दे आणि मी पुन्हा तुझ्या बाहुपाशात तसाच अडकून राहील. ओके, आता ठीक आहे. जाऊ. खोटं खोटं बोलताय तुम्ही. मनवेडे तुझ्या विणा बघ साजणा रमिना कुठे. मनवेडे तुझ्या विणा बघ साजणा रमिना कुठे. ही धरती हे आकाश जग माझे तू व्यापले रे. तू श्वास हा तू माझे स्पंदन तुझला अर्पण जीवन माझे. मनवेडे तुझ्या विणा बघ साजणा रमिना कुठे. ला 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 रमिना कुठे मनवेडे तुझ्या विणा बघ साजणा रमिना कुठे
आकांक्षा, तू इन्स्पेक्टर साहेबांना इथेच वेळेवर यायला सांगितलंयस ना? हो, आणि संध्याकाळच्या पार्टीसाठी पूर्ण प्लॅनिंगही केलंय. बस हा अभिषेक योग्य वेळेवर आला पाहिजे. मी मेनकाला फोन करून विचारून घेतो की प्रोग्राम मध्ये काही बदल तर नाही ना झाला. हो. हॅलो. हॅलो मेनका, कशी आहेस? मी बरी आहे सोहन, तू कसा आहेस? आणि हो, आज संध्याकाळी पार्टीला येतोयस ना? मी प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, तुला यावंच लागेल. किती दिवसांनी मी पार्टी देते, तू नकार नाही देऊ शकत. मी माझ्या फ्रेंड्सना भेटायला रेड्स कॅफेला चाललोय. रात्री पार्टीसाठी मी तुला घरून पिक करेन. यू बेटर बी रेडी. ओके ब्रो, बाय. सॉरी सोहन, तो ब्रो आला होता ना, म्हणून त्याच्याशी बोलत बसले होते. आय एम सॉरी. काही हरकत नाही मेनका. अगं मी तर तुला सहजच हाय करण्यासाठी फोन केला. ओके, मग आज रात्री पार्टीला नक्की यायचं, ठीक आहे? आणि न यायचं काही निमित्त नाही चालणार. ठीक आहे, बाय. ओके, बाय. आकांक्षा, अभि रिट्स कॅफेला चाललाय. मला वाटतं आपल्याला आपला प्लॅन आताच सुरू करायला हवा. हो, तू बरोबर बोलतोयस. मी एक काम करते, इन्स्पेक्टर साहेबांना फोन करते. आम्ही तिथून डायरेक्ट रिट्स कॅफेला निघून जाऊ. आणि हो, तू पण तिथेच पोहोच जिथे आपण भेटायचं प्लॅनिंग केलंय. बरं, मी लगेच निघतो, कारण ते लांब आहे, तिथे पोचायला खूप वेळ लागेल. ठीक आहे. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला. सुकन्या आमच्या कन्या. बाबा, आरती. हो बेटा. पूजा, आरती. आई, सकाळची आरती तुझ्या हातून घ्यायची सवय झाली होती, आणि आज इतक्या दिवसांनी तू आरती घेऊन आलीस. खूप छान वाटतंय. हो बहिणी, आई नेहमीच पूजा करताना तुझी आठवण काढायची. या दोघी मायले की इतकं खोटं बोलतायत, पण चेहऱ्यावरची रेषाही हलत नाहीये. वा रे वा, काय कला आहे या दोघींकडे. आई, नाश्ता तयार आहे. अपूर्व, आरती. तुम्ही बसा ना, मी तुमच्याकरता नाश्ता आणि चहा आणते. नाही सुनबाई, नाश्ता पूजा बनवून आणे. पूजा, आई, पूजा इतक्या लोकांचा नाश्ता कसा बनवेल? तिला सवय नाहीये ना. सवय नाहीये तर सवय होऊन जाईल. आणि तसंही इथे काम नाही करणार तर तिच्या सासरी कसं काम करेल? आणि सुनबाई, जेव्हापासून तू या घरात आलीयस, तूच आम्हाला करून घालतेस. आता तू काही दिवस आराम कर. मी आणि पूजा स्वयंपाक करू आणि बाकीचं सगळं काम करू. पूजा, जा नाश्ता बनवून आण. आई मी? अरे, मी तुलाच सांगतेय, जा. सुनबाई, ये माझ्याजवळ बस. अगं, आई इतक्या प्रेमाने बोलवते.
तुला ऐकायला हवं ना. बस बस बेटा बस. हो सुनबाई, माझ्याजवळ येऊन बस. अगं बस ना बेटा. हो. सुनबाई, तू घरी नव्हतीस तेव्हा हे घर कसं खायला उठत होतं. आणि आज आलीयस तर किती बरं वाटतंय. हा, तुझं कुचकट बोलणं ऐकायला कोणी नव्हतं ना म्हणून. आता का ग सुनबाई, तुझ्यावर माझा हक्क नाहीये का? हा, मी माझ्या सुनेला हक्काने बोलू पण शकत नाहीये का? का ग सुनबाई? नाही नाही आई, तुम्हाला पूर्ण हक्क आहे. तुम्ही तर मला आईसारखे आहात. तुम्ही मला काहीही बोलू शकता. मला कोणत्याच गोष्टीचं वाईट नाही वाटत. बघितलं माझी सून किती संस्कारी आहे. सुकन्या आमच्या कन्या. बातमी पक्की आहे ना? हो हो, एकदम पक्की आहे. तो आता याच रस्त्याने जाईल. मला वाटतं त्याला याला थोडा उशीर होतोय. ती बघा अभिषेकची गाडी. अरे दिसत नाही का? इतकी मोठी गाडी समोरून येते आणि तू इथे झोपा काढतोय. अरे गाडी वाडी गेली तेल लावत. अरे धड उभंही राहता येत नाहीये. पुन्हा जर आलास ना तर ब्रेक नाही दाबणार. सरळ अंगावर चढवी. फुट इकडून. अरे धक्का काय देते, जा मोठ्या बापाचा पोरगा. सुनबाई, हो आई. स्वयंपाक करतेस? चल बरं आहे. जोपर्यंत तुझा स्वयंपाक होईल ना तोपर्यंत आम्ही परत येऊ. आई, तुम्ही कुठे बाहेर निघालात? आहा, विचार केला जरा बाजारात जाऊन येते. किती दिवस झाले जाणं होत नव्हतं. आता तू आलीयस ना, सगळं काम सांभाळलेस म्हणून विचार करते की पूजा बरोबर जाऊन थोडी खरेदी करेन. तुम्ही निश्चिंत मनाने जा आई, मी सगळं सांभाळेन. कृष्णा बेटा, काय करतेस बेटा? बाबा, स्वयंपाकाची तयारी करत होते. तुम्हाला काही हवंय का? अरे नाही बेटा, काही नको. काय तृष्णा स्वयंपाक करते? नाही नाही नाही,
पूजा करणार आहे स्वयंपाक. तृष्णा नाही, पूजा. पण आई, तुम्ही आणि पूजा तर बाजारात जाताय ना? अरे अरे अगं सुनबाई, तू किती साधी आहेस. मी तर असंच बोलले आणि तुला खरं वाटलं. अरे स्वयंपाक आम्ही करू ना. बरं आई, तुम्ही बाजारात नाही जात तर नका जाऊ, पण तुम्ही बाहेर बसा, आराम करा, मी पटकन स्वयंपाक करते. हो, ते तर खरं आहे की मी आरामात बसेन, पण एकटी नाही, तुझ्यासोबत बसेन, तुझ्याशी गप्पा मारेन, कळलं? पण आई, स्वयंपाक स्वयंपाक पूजा बनवेल ना. हा, तू आरामात जाऊन बस जा. आणि तुला तर माहिती पण नाही की पूजा स्वयंपाक कसा करते. आज तू सांग हा की पूजा जेवण कसं बनवते. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या.